नांदेड येथे डॉक्टर बालाजी बाबूराव पुजरवाड यांचे सरस्वती डायग्नोस्टिक सेंटरचे उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न झाले। क्लिनिकचं उद्घाटन झालेलं आहे आणि आज आपलं काय क्लिनिकचं उद्घाटन झालेलं आहे। हजारो जणांनी आपल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। आपण काय सांगाल सर? नाही, मी ॲक्च्युली म्हणजे एवढ्या शुभेच्छा आणि एवढे लोक बघून भारावून गेलो ॲक्च्युली। हे सेंटर हे फक्त रुग्णसेवेसाठी ओपन केलेलं आहे। माझ्याकडे माझ्या सेंटरमध्ये एक ॲडव्हान्स सोनोग्राफी सेटअप आहे आणि एक्सरे पण आहे आणि आपल्या इथे म्हणजे मराठवाडा रिजनचं फर्स्ट ॲडव्हान्स सोनोग्राफी मशीन आहे, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने हे गर्भवती महिला जे असतात किंवा जॉईंट सोनोग्राफी जे असतात त्याच्या संबंधित मी हा सेटअप बनवलेला आहे। तर हे ॲक्च्युअलमध्ये बघायला गेलं तर एक फिटल मेडिसिन सेंटर, एक ॲडव्हान्स फिटल मेडिसिन सेंटर विथ मस्कुलोस्केलेटल सोनोग्राफी, कलर डॉपलर, पेरियनल स्कॅन्स असे सर्व ॲडव्हान्स सोनोग्राफीज मी करतो। कॉन्ट्रास्ट अल्ट्रासोनोग्राफी हाही प्रकार मी आणलेला आहे इथे नांदेडमध्ये आणि हा नांदेडचा म्हणजे फर्स्ट सेटअप आहे जो कॉन्ट्रास्ट अल्ट्रासोनोग्राफी स्टार्ट करतो आहे। आणि त्यासोबतच मी फिटल इंटरमिशन पण करतो, म्हणजे गर्भाशयामध्ये बाळाच्या भोवती जे पाणी असतं ते तपासून काही त्याच्या गुणरत्नामध्ये किंवा गुणतत्वामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत का, काही जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटीज आहेत का, जर काही ॲनॉमलीज असेल किंवा वैधत्व आढळलं तर त्याच्या संदर्भातली काउन्सलिंग आणि पुढे काय केलं पाहिजे या संदर्भातलं सर्व प्रकारचे एक अंडर वन रूफमध्ये हे सेटअप मी तयार केलेलं आहे। आपले हे क्लिनिक कुठं आहे, आपण काय सांगा? नाही, हे सेटअपचं नाव आहे सरस्वती डायग्नोस्टिक सेंटर फॉर ॲडव्हान्स अल्ट्रासोनोग्राफी। हे डॉक्टर लेन 1मध्ये आहे, मोहिते हॉस्पिटल बिल्डिंगमध्ये, जयश्री देशमुख मॅडमच्या बाजूला आणि लोटस हॉस्पिटलच्या समोर आहे। आणि इथे सर्व सुविधा आहेत, लिफ्ट वगैरे पण आहे आणि सुसज्ज असं सेंटर आहे। आपण बघितलंच असेल, एकदम स्पेशियस बसण्यासाठी रिसेप्शन आहे, एक रिकव्हरी रूम आहे, इवन मदर विथ त्यांना ब्रेस्ट फिडिंग करायसाठी सेपरेट रूम आहे, एक प्रशस्त सोनोग्राफी सेटअप आहे आणि एक काउन्सलिंगचं एक वेगळं रूम बनवलेलं आहे। मी सर्वांचे आभार मानतो, सिनियर डॉक्टर्स, सिनियर कलिग्स, माझे रेडिओलॉजीमधले गुरु या सर्वांनी येऊन मला शुभेच्छा दिल्या। बरेच पॉलिटिकल लोक पण आलेले होते, समाजकार्यातले लोक आले होते आणि या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि आपला साथ प्रतिसाद असाच नेहमी माझ्यासोबत राहील आणि मी माझे ऋण व्यक्त करतो। धन्यवाद।